नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी मार्फत एक ॲडव्हर्टाइजमेंट करण्यात आलेली होती, ती म्हणजे डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थची. डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थची क्लास 1 ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. एक्सपिरियन्स बेसिसवर होती. बऱ्याच जणांनी अप्लाय केलं असेल, पण सर्वात महत्त्वाचं कन्फ्युजन की ह्या थोड्या ऑड ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. म्हणजे रेग्युलर जसं येतात ना, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या आहेत, त्यानंतर ज्युनियर इंजिनियरच्या वगैरे अशा बऱ्याच ॲडव्हर्टाइजमेंट येतात. मग ते सिव्हिल इंजिनियर असो, मेकॅनिकल असो की बाकी इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस असो, राईट. तर त्या रेग्युलर ॲडव्हर्टाइजमेंट, मग त्यांच्यासाठीचा सिलेबस आपल्याला बऱ्यापैकी फॅमिलियर असतो, त्याच सोबत आपल्याला रिसोर्सेस अवेलेबल असतात. पण असे सिलेबस असतील, थोड्या वेगळ्या एक्झाम्स असतील, तर त्यांचं प्रिपरेशन कसं करायचं, कारण मार्केटमध्ये तेवढे रिसोर्सेस सुद्धा अवेलेबल नाहीत. ते परिपूर्ण गायडन्ससाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो. नेमका या एक्झामसाठीचा सिलेबस काय आहे तो आपल्याला एमपीएससीच्या साईटवर दिलेला आहे. या अगोदर 2015 मध्ये एक सिलेबस देण्यात आलेला होता. तो सिलेबस पुन्हा 2023 ला अपडेट करून दिलेला आहे. सध्या जो अपडेटेड सिलेबस आहे ना, तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघू आपण नेमका हा सिलेबस आहे काय. एमपीएससीच्या वेबसाईटवर तुम्हाला तसा तो सिलेबस मिळून जाईल. बघा, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य गट अ व सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य गट ब, ज्याला आपण म्हणू शकतो डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ ग्रुप ए ची आणि असिस्टंट डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थची. मागची 2023 मध्ये जी एक्झाम झालेली आहे त्याच्यासाठीचा हा सिलेबस आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की हा अपडेटेड सिलेबस आहे. याच्यामध्ये बदल होण्याचे आता चान्सेस दिसत नाहीत, राईट. आणि इग्नाइट अकॅडमीला या अगोदरही बघा, आता आयटीआय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पद असो किंवा डेप्युटी डायरेक्टर डीबीईटीचं, ज्याची आपण खूप चांगल्या प्रकारे बॅच चालवतोय आणि जवळपास 1000 ऍडमिशन आपल्याकडे त्या आयटीआय प्रिन्सिपलच्या बॅचसाठी, डेप्युटी डायरेक्टरच्या बॅचसाठी आहे. त्यामुळे अशा वेगळ्या सिलेबसच्या बॅच रन करण्याचा चांगला एक्सपिरियन्स सुद्धा आपल्याकडे आहे. त्या सर्व एक्सपिरियन्सला कंपाईल करून मी हे तुम्हाला गायडन्स करण्याचा प्रयत्न करतो. आता तिथं काय झालं होतं की आपल्याला आयटीआय प्रिन्सिपलला खूप जुना 2015चा सिलेबस अवेलेबल झालेला होता, पण तो सिलेबस नंतर त्यांनी चेंज केला. हा 2015चा जो आहे त्या सिलेबस मध्ये आणि 2023च्या सिलेबस मध्ये या डेप्युटी डायरेक्टर साठीच्या हेल्थ आणि सेफ्टीच्या बराचसा फरक आहे, राईट. त्यामुळे आता विचार करण्याची गरज नाही, कारण 23 म्हणजे फार लांबचं नाही, हे 25 आहे, 1-1.5 वर्षापूर्वीचा सिलेबस आहे. आता याच्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस दिसत नाहीत, राईट. असतील तर ते आपण तसे अकोमोडेट करू, मी ते तुमच्यासाठी सांगत जाईल. क्लिअर. आता बघा, याची एक रिटर्न एक्झाम होते आणि हे पण लक्षात घ्या की एक्झाम लगेच होत नाही. काही 2023 ला अशा आलेल्या ऍड ज्या आहेत ना, ज्या एमपीएससीच्या कॅलेंडर मध्ये नव्हत्या, 2023 ला आल्या, जसं की असिस्टंट प्रोफेसरची आहे, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर डीबीईटी आहे, त्याची एक्झाम आणखीन झालेली नाही आहे, राईट. 25 चालू आहे पण एक्झाम झालेली. त्यामुळे बऱ्यापैकी कालावधी तुम्हाला याच्या प्रिपरेशनसाठी मिळत असतो. क्लिअर. तर तुमची रिटर्न होणार 200 मार्काची, त्याच सोबत 50 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे, राईट. एकूण प्रश्न संख्या समजा तुमची 100 असेल. किती मार्कासाठी? 200 मार्कासाठी. आणि इंग्रजीमध्ये तुमचे क्वेश्चन्स असतील, ओके, कारण दर्जा जो आहे तो तुमचा पदवीचा आहे, म्हणजे डिग्रीचा दर्जा आहे. क्लिअर. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे एमसीक्यू टाईप, आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो तसे. मित्र, बऱ्याच जणांनी आता थोडंसं उशिराच आपण टाकतोय, कारण स्वतःहून पहिले आमचा असा इनिशिएटिव्ह नव्हता की बॅच आपण लॉन्च करतोय, पण खूप मुलांचे आग्रह होते. आपल्याकडे बरेच लोक आहेत आयटीआय प्रिन्सिपल, डेप्युटी डायरेक्टर डीबीईटी साठी, की सर आमचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्या बॅचचा, तुम्ही प्लीज बॅच लॉन्च करा. तर आपण त्यामुळे ही बॅच लॉन्च करतोय. ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच लॉन्च करतो. पहिले व्हिडिओ बिलकुल एकही रेकॉर्डेड नाही आहे आपल्याकडे, नवीन पूर्ण फ्रेश रेकॉर्डिंग करतोय. आता तुम्ही म्हणाल सर लाईव्ह का नकोय, रेकॉर्डेड बॅच का करताय, कारण बरेच वर्किंग प्रोफेशनल आहेत, त्यांना लाईव्ह बॅचचा टायमिंग सुटेबल नसल्यामुळं आपण रोज एक लेक्चर वगैरे अशा प्रकारे रेकॉर्ड करू आणि ते आपल्या कोर्समध्ये अपडेट करत जाऊ, राईट. याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे. त्याचसोबत तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मिळतील. चॅप्टर वाईज एमसीक्यूज असतील, एमसीक्यू सॉल्व्हिंग सेशन्स असतील, त्यानंतर चॅप्टर वाईज आणि फुल टेस्ट तुम्हाला असतील. त्याचसोबत पीडीएफ नोट्स हँडआउट फॉर्मॅटमध्ये त्या सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील. परिपूर्ण अशी ही तुमची बॅच असणार आहे, राईट. या बॅचची फीस आपण 6,999 प्लस जीएसटी ठेवली, राईट, जी की तुम्हाला सुटेबल होईल अशी.
क्लिअर. खूप जास्त फीसही ठेवण्यात नाही आली. डिस्क्रिप्शन मध्ये आपला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. कंटिन्युअसली तुम्हाला अपडेट देत राहू. ओके, इथं बघा 9881774173 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. राईट. जे काही बॅच बद्दल वगैरे विचारायचं असेल ते विचारा. रेकॉर्डेड फॉर्मॅट मधली बॅच आहे आणि ज्या दिवशी तो लेक्चर रेकॉर्ड होईल इव्हिनिंगला ते लेक्चर तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल सुद्धा होईल. त्यामुळे कंटिन्युअस तुम्ही प्रिपरेशन करू शकता. पूर्ण 100% तुमचं सिलेबस कव्हरेज केलं जाईल. आता पुढे चला. त्यानंतर ती फीस तर आहेच आहे. तुम्ही YM10 हा कुपन कोड यूज करा. त्याच्यात तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा ऍडिशनल मिळून जाईल. कुपन कोड काय? YM10. राईट. आता पुढे येऊ सिलेबस कडे. नेमका सिलेबस काय असणार आहे? क्लिअर. स्ट्रक्चर मी सांगितलं तुम्हाला. याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह सुद्धा असणार आहे. आणि समजा तुमची ऑफलाईन एक्झाम झाली, राईट, आणि तुम्ही सर्कल करताना एकाच प्रश्नाला ए आणि बी हे असे 2 सर्कल केले तरी तुमचं निगेटिव्ह कन्सिडर केलं जाणार आहे. क्लिअर. पुढे जाऊ. आता सिलेबस नेमका काय आहे? तर फॅक्टरी ऍक्ट 1948 पहिला, त्यानंतर महाराष्ट्र फॅक्टरी रूल 1963 हे 2. राईट. फॅक्टरी ऍक्ट 1948 आणि महाराष्ट्र फॅक्टरी रूल 1963. त्यानंतर सायलेंट फीचर ऑफ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे. त्याचसोबत मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरेज आणि इम्पोर्ट ऑफ केमिकल हॅझार्डस रूल 1989 हा सिलेबस मध्ये दिलेला आहे. त्यानंतर केमिकल ऍक्सिडेंट दॅट इज इमर्जन्सी प्लॅनिंग, प्रिपेअर्डनेस आणि रिस्पॉन्स रूल 1996. त्यानंतर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923, पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ऍक्ट 1991. क्लिअर. नंतर बघा सायलेंट फीचर ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ वर्किंग कंडिशन कोड 2020. क्लिअर. हा सिलेबस आहे म्हणजे सगळे ऍक्ट आहेत असं समजून चालायचं. राईट. आणि तुम्हाला प्रॉपरपणे व्यवस्थित तुम्हाला नोट सुद्धा अवेलेबल करून देऊ. बाहेरून इकडून तिकडून काही करायची गरज भासणार नाही. सर्व कंटेंट टेस्ट सिरीज सहित तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा हॅझार्डस आयडेंटिफिकेशन अँड रिस्क असेसमेंट. याच्यात तुमचं सेफ्टी ऑडिट होतील, क्वांटिटेटिव्ह रिस्क असेसमेंट होईल आणि क्वालिटेटिव्ह रिस्क असेसमेंट. ओके. What if analysis, then HAZOP failure mode and risk effective analysis, right. त्यानंतर fault tree analysis वगैरे याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर theories of accident, त्यानंतर accident prevention, राईट. ऍक्सिडेंट इन्क्वायरी, त्यानंतर प्रोसेस सेफ्टी मॅनेजमेंट, एर्गोनॉमिक्स, फायर अँड एक्सप्लोजन प्रिव्हेन्शन, केमिकल इंडस्ट्री सेफ्टी, त्यानंतर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, त्यानंतर ऑन साइड अँड ऑफ साइड इमर्जन्सी प्लॅन, यूज ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज इन फील्ड ऑफ सेफ्टी अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल डिझास्टर. क्लिअर. जे टिल टुडे, राईट, 2025 पर्यंत या तुमच्या एक्झाम पर्यंतचे वेगवेगळे डिझास्टर. आणि हा सिलेबस कधी देण्यात आला? ते 1 फेब्रुवारी 2023 ला. त्यामुळे या सिलेबस मध्ये फार चेंजेस होण्याची अपेक्षा ठेवू नका. आता काय आहे की याच्यामध्ये फक्त नावं दिलेत. हे त्या शिकवणाऱ्यावर आहे तो किती करू शकतो. संपवायचं म्हटलं तर फारच लवकर संपू शकते, पण एक्सटेन्सिव्हली प्रॉपरपणे तुमचा सिलेबस कव्हर करून घेऊ व्यवस्थितपणे. टेस्ट सिरीज वगैरे सर्व कंटेंट तुम्हाला ऑलरेडी इन हँड अवेलेबल करून देऊ. क्लिअर. त्यामुळे काहीही डाऊट्स असेल तर आपल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलाय, तो ग्रुप नक्की जॉईन करा. त्या ग्रुपला जॉईन करायला तुम्हाला कसलीही फीस नसणार आहे. 9881774173 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. बॅच विचार करून जॉईन करू शकता. काही दिवसात तुम्हाला लगेच आपण डेमो सेशन सुद्धा अवेलेबल करून देऊ. सर्वप्रथम तुम्ही ते ग्रुप जॉईन करून घ्या व्हॉट्सअपचा. आणि काहीही डाऊट्स असेल तर आम्हाला नक्की विचारा. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.